शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान शेतकरी योजनेची बेनिफिट लिस्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्याची लिस्ट आपण कशी आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन काढू शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावाची घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून PM किसान शेतकरी योजना या योजनेची तुम्ही लिस्ट तुमच्या घरी बसल्या मोबाईलवरून काढू शकता. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला सिंपलसा आपला मोबाईलवरील गुगल क्रोम ओपन करायचा आहे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सर्चमध्ये PM kisan.go.in असं टाकायचं आहे. अशी वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर काही वेळातच पेज एक नवीन असा ओपन होईल. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला या पेजवरती आल्याच्या नंतर आपल्याला भरपूर असे ऑप्शन दिसतात किंवा आपलं नवीन रजिस्ट्रेशन करू शकतो. एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या शेतकऱ्याने स्वतः रजिस्ट्रेशन केलं आहे ते सुद्धा इथं आपण एडिट करू शकतो. त्यानंतर आपलं मिसिंग अपडेट इन्फॉर्मेशन हे पण इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. इथं आपलं मोबाईल नंबर बी अपडेट तुम्ही करू शकता. ऑनलाईन रिफंड म्हणजे तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पैसे भरायचे, ज्यांना चुकीचे माध्यमातून हप्ते येत आहेत, त्यांनी या ऑप्शनमधून पेमेंट रिटर्न करायचा ऑप्शन त्यांना स्वतः आलेला आहे. त्यानंतर आपल्या इथं आपण स्वतः आपले स्टेटस मोबाईलवरून चेक करू शकतो स्वतःचे. तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वापरून तुम्ही तिथे चेक करू शकता. त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. तर आपण आता खाली बघूया, आपल्याला या बॉक्समध्ये आपल्याला दिसतं बेनिफिट लिस्ट. यावरती आपल्याला सिंपलसं क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक असा पेज ओपन होतो. आता यामध्ये आपल्याला 4-5 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे आपलं स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि व्हिलेज. म्हणजे आपल्याला तिथं आपला स्टेटमध्ये आपला स्टेट निवडायची, तुमची स्टेट कोणची आहे. स्टेट निवडून घेतल्याच्या नंतर समोर आपल्याला जिल्हा विचारतोय. आपल्याला जिल्हा विचारत आहे, त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला तिथे सिलेक्ट करायचं, तुमचा जो काही जिल्हा असेल तो. त्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर त्यानंतर तुमचं व्हिलेजमध्ये तुम्हाला आपल्याला आपलं स्वतःचं गाव निवडून घ्यायचं आहे, तुम्हाला ज्या गावाची लिस्ट पाहिजे आहे त्या. आता इथं आपण सगळी माहिती व्यवस्थितपणे भरलेली आहे. त्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर काही वेळातच आपल्यासमोर त्या गावची लिस्ट पूर्णपणे ओपन होईल. आता इथं तुम्ही बघू शकता 1 नंबरपासून तर 50 नंबरपर्यंत आपल्याला नावं दाखवतात. तर यामध्ये खाली सिंपलचं इथं आपल्याला पेज दाखवतात की आपले त्या गावामध्ये किती पेज आहेत. म्हणजे इथं 5 पेज दाखवतात, 1 2 3 4 5. तर एका पेजवरती 50 शेतकऱ्यांची नावं आहेत. म्हणजे या गावामध्ये एकूण 250 शेतकरी लाभार्थी जवळपास आहेत. तर त्यासाठी आपण शेवटच्या 5 नंबरच्या पेजला क्लिक करू. तर आपल्या समोर काही सेकंदातच इथं तो पेज ओपन होईल. इथं बघू शकता 215 नंबरपर्यंत शेतकऱ्यांना त्या गावात लाभ मिळतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरून प्रत्येक गावाची PM किसान सन्मान निधी योजनेची लिस्ट पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय किसान.